महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा दिला जात असताना दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली जाते आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या संदर्भात राजकारण तापलेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांचं वक्तव्य चर्चेत आले। ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढ्या उपलब्धता आहेत की या ठिकाणी आता म्हणजे आरक्षणाची गरजच नाही आणि यामुळे आता नवा वाद पेटला। या ठिकाणी आपण छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये आलो आहोत। या ठिकाणच्या विद्यार्थी संघटनांचे जे काही पदाधिकारी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहे। राज ठाकरे यांनी जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या नंतर वेगवेगळे पडसाद उमटतात। खरंच महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज आहे की नाही हे आपण जाणून घेणार आहे। मला सांगा, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणतात। खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरेंचीच गरज नाही असं आमचं स्पष्ट मत आहे। आरक्षणाची गरज नाही हे कुठल्या बेसवरती ते म्हणतात? त्यांना आरक्षणाचे प्रकार किती आहेत हे त्यांना माहीत आहेत का? दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणामध्ये 3 प्रकार आहेत। शिक्षणातलं आरक्षण आहे, राजकारणातलं आरक्षण आहे आणि नोकरीमधलं आरक्षण आहे। या देशामध्ये आरक्षण यासाठी दिलं गेलं की प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, लोकांना संधी भेटली पाहिजे। जे हजारो वर्षापासून ज्यांच्यावरती अन्याय अत्याचार झालेला होता, ज्यांना प्रतिनिधित्व नाकारलं होतं, संधी नाकारली होती, अशा लोकांना संधी देण्याचं काम रिझर्वेशन करतं, आरक्षण करतं। पण हेच जर नाकारायचं असेल तर आम्हाला स्पष्टपणे मला असं वाटतं की या देशामध्ये, या राज्यामध्ये राज ठाकरेंची सुद्धा गरज नाही। नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंची गरज नाही असं म्हणताय। राज ठाकरेंना यावेळी जे काही ओबीसी असो किंवा मराठा असो आरक्षणासाठी लढतायत, आरक्षण बचावासाठी लढतायत, तर अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरेंना असं का वाटलं असेल की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे आरक्षणाची गरज नाही? मुळात राज ठाकरे हे सर्व महाराष्ट्राला परिचित आहे की तो सुपारीबाज नेता आहे। सातत्याने कुठल्या तरी विषयाभोवतीचं राजकारण निर्माण करायचं आणि सुपारी वाजवायची अशा पद्धतीचा एक कलमी कार्यक्रम राज ठाकरेंचा असतो। महाराष्ट्रामध्ये अगोदरच आरक्षणाच्या विषयावरून जातीय तेढ निर्माण होण्याची परिस्थिती असताना आज जाणीवपूर्वक या आगीमध्ये राज ठाकरे तेल ओतण्याचं काम करताय। वास्तविक आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाहीये। आरक्षणामुळे इथल्या शोषित, पीडित, वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून केलेला आहे। आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या भोवतीचं राजकारण पेटवलं जात आहे, त्यातून निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्यावरून येणाऱ्या विधानसभा निवडणुकींची चुणूक दाखवली जाते। वास्तविक महाराष्ट्रामधले जे प्रस्थापित नेते आहेत, आता मराठा समाजाचा विषय आहे की ओबीसींच्या ताटातलं जे आरक्षण मागतायत, वास्तविकता कुणालाही कुणाच्याही ताटातलं मागण्याचा काही अधिकार नाहीये। स्वतःच्या हिमतीवरती, स्वतःच्या बलबुत्यावरती आपण स्वतःचे अधिकार मागून घेतले पाहिजे, किंबहुना ते हिसकावून घेतले पाहिजे। परंतु आज राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यामुळे जातीमध्ये दंगली पेटण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। गावकुसाबाहेरचं वातावरण अत्यंत दूषित झालेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये राज ठाकरे सारखा सुपारीबाज नेता हा तेल ओतण्याचं काम करते। आणि मला निश्चितपणे खात्री आहे की RSSच्या आणि संघाच्या दावणीला बांधलेला हा राज ठाकरे जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न करतोय। नक्कीच राज ठाकरे जाणीवपूर्वक दंगली घडवण्याचं काम करताय। खरंच महाराष्ट्रामध्ये म्हणजे आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणतात। खरंच तशी परिस्थिती आहे? मुळामध्ये राज ठाकरेंचे वक्तव्य हास्यास्पद आहे। आपण जर बघितलं, आरक्षण म्हणजे आज प्रतिनिधित्व देण्याचा एक प्रकार आहे। या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक जाती समूहांना जे अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या देशामध्ये मागासलेले आहेत, त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्याची संधी भारतीय संविधानाने दिलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं, या देशातले 3% लोक मंदिराच्या आरक्षणाच्या माध्यमातून, आजही आपण बघितलं या देशातले मॅक्झिमम मंदिरं हे बहुतांश 3% लोकांच्या हातामध्ये आहेत। त्या आरक्षणावरती या देशातला कुणीही बोलत नाही आणि मला असं वाटतं की राज ठाकरे देखील त्या 3%च्या माध्यमातूनच येतात। आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर आरक्षण देण्याची गरज नाही जे राज ठाकरेंचं वक्तव्य आहे, या देशामध्ये अजूनही जे पिढ्यानपिढ्या वर्षानुवर्ष मागासलेले आहेत त्यांना अजून मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येण्याची संधी मिळालेली नाहीये। आपण बघितलं UPSCच्या माध्यमातून जर बघितलं तर जे मागासलेले SC ST OBC यांचे कॅन्डिडेट जर असतील तर यांना मेन्समध्ये जास्त मार्क असून देखील मुलाखतीमध्ये जे 3%चा जो पॅनल आहे, 3% लोक हे पॅनलवरती बसलेले असतात, ते मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना मागे ठेवतात आणि 3%वाल्यांनाच ते पुढे आरक्षणवाल्यांना मागे ठेवून 3%वाल्यांनाच पुढे येण्याची संधी ते या माध्यमातून देत आहेत। म्हणजे ज्या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो समुदाय आहे आणि समस्त आंबेडकरी समूहाची अस्मिता किंवा प्रेरणास्थान असणारे दीक्षाभूमी असेल किंवा बौद्धगया असेल, हे दोन्हीही प्रेरणास्थान आज कोणाच्या ताब्यात आहेत? त्यांचा काय संबंध आहे त्या लोकांचा, 3% लोकांचा हे प्रेरणास्थान दाबून ठेवण्याचा? मग मला म्हणायचं आहे की नेमकं आरक्षण असलं पाहिजे की नसलं पाहिजे यावरती राज ठाकरेंना मत मांडण्याचाच अधिकार नाही। की मुळामध्ये राज ठाकरे हे कधी घराच्या बाहेर येतच नाहीत। एक तर उठतात दुपारी, उठ दुपारी आणि घे सुपारी या पद्धतीचा कार्यक्रम राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये राबवताना दिसत आहेत। बरं, राज ठाकरेंनी असं कोणत्या याच्यावरून, कोणत्या घटनावरून किंवा कोणत्या परिस्थितीवरून त्यांनी याचा अनालिसिस केला असं तुम्हाला वाटतं? राज ठाकरेंना परिस्थिती, घटना तेव्हा दिसेल जेव्हा ते घराच्या बाहेर येतात
आता मला वाटतं की काल फक्त धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये ते आले होते. आपण जर बघितलं लोकसभा संपल्यापासून राज ठाकरेंनी घराच्या बाहेर गेलेले आम्ही कधी बघितलंच नाही. कोणत्या मीडियाने दाखवावं की राज ठाकरे घराच्या बाहेर आलेत. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला परिचित, सर्व देशाला माहिती आहे राज ठाकरे दुपारी 2-3 वाजता उठतात. उठल्याच्या नंतर पुढे काय करतात ते तुम्हाला माहिती आहे. मात्र राज ठाकरे घराच्या बाहेर न येता आरक्षणावरती टिप्पणी करणं म्हणजे हे हास्यास्पद उदाहरण आहे. नक्कीच. ताई, तू गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करते, म्हणजे तू शिक्षण घेतेय. तुला या परिस्थितीमध्ये असं वाटतंय का की महाराष्ट्रामध्ये खरंच आरक्षणाची गरज नाही? राज ठाकरे जे काल बोललेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, ते कोणत्या महाराष्ट्राविषयी बोलतायत हा एक प्रश्नच आहे. म्हणजे जर त्यांनी गावागावांमध्ये जाऊन पाहिलं तर त्यांना लक्षात येईल की आरक्षणाची काय परिस्थिती आहे. म्हणजे आरक्षण शिक्षणाच्या बाबतीत असेल, राजकारणाच्या बाबतीत असेल, दोन्ही परिस्थितीच्या बाबतीत आजही गावातल्या झोपडपट्ट्या संपलेल्या नाही आहेत आणि त्या झोपडपट्ट्यांची परिस्थिती सुद्धा बदललेली नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. ती हजारो वर्षांपासून ज्या मागासवर्गीय लोक आहेत, जे SC STचे लोक आहेत, त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी हे आरक्षण दिलेलं आहे. पण आजही ती परिस्थिती बदललेली नाही आहे. आजही झोपडपट्ट्या बदललेल्या नाही आहेत. त्या झोपडपट्ट्यामधल्या 100 पैकी 1 विद्यार्थी आहे जो 12वी पर्यंत शिकू शकतो किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत शिकू शकतो. आणि त्यांच्या आरक्षणातली, राजकारणातली सुद्धा परिस्थिती अशी आहे की राजकारणात जेव्हा त्यांना सरपंचासाठी एखादी जागा सुटते तेव्हा फक्त उच्चवर्णीयांकडून त्यांना एक जागा दिली जाते. ती फक्त नावासाठी त्या राजकारणामध्ये आलेले असतात. आणि ही जी SC STची परिस्थिती आहे ती अत्यंत बिकट आहे. म्हणजे त्यांची तिथून बाहेर 11वी 12वी पर्यंत शिक्षणासाठी येणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीत जर राज ठाकरे म्हणत असतील की आरक्षणाची गरज नाहीये, तर ते कोणत्या महाराष्ट्राविषयी बोलतायत हा प्रश्न त्यांना पहिले विचारणं गरजेचं आहे. तू एवढी भीषण परिस्थिती सांगितली की महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती, मग राज ठाकरे जे कोणत्या मुद्द्यांवरती हे सगळं बोलतायत, तुला काय वाटतं? ते कोणत्याही, म्हणजे ते जर मराठा आरक्षणावरून त्यांना आरक्षणाचा मुद्दा जर लक्षात आला असेल तर मराठ्यांचा सुद्धा त्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. तो त्यांच्या संविधानिक पद्धतीने ते आरक्षण मागतील. पण त्यांच्या मुद्द्यावरून जर ते आरक्षणाची गरज नाही असं म्हणत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. आणि जसं सहकारी म्हटलेत की महाराष्ट्राला आरक्षण नाही असं जर ते म्हणत असेल तर महाराष्ट्राला त्यांचीच गरज नाहीये, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच. दादा, तू सांग मला, खरंच आरक्षणाची गरज नाही असं वाटतंय? मुळामध्ये मला काय वाटतं की राज ठाकरे काय म्हणतात त्याला काही महत्त्व नाही. वास्तविक परिस्थिती काय आहे ह्याला खरं जे आहे ते महत्त्व आहे. राज ठाकरे उठतील आणि काही बोलतील. आपल्याला महाराष्ट्राला परिचित आहे की सगळ्यात जास्त महाराष्ट्रातला भूमिका बदलणारा नेता कोणता, तर तो राज ठाकरे आहे. राज ठाकरेंनी सातत्यानं भूमिका बदललेल्या आहेत हे आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारला विरोध करणारे राज ठाकरे आणि यावेळेस लोकसभेच्या प्रचारामध्ये त्यांच्या समर्थनार्थ त्यांनी रॅल्या केल्या, हे राज ठाकरे आहेत. म्हणून राज ठाकरे काय म्हणतात याला आज काहीच महत्त्व नाही. एकेकाळी ज्या माणसाचे 9 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले होते, तो आज एक आमदार त्याचा निवडून आला आणि मनसे हा पक्ष जवळजवळ संपल्याच जमा आहे. कारण राज ठाकरे हे स्वतः घराच्या बाहेर निघून जनतेमध्ये जात नाहीत, त्यांच्या प्रश्नाला घेऊन कधी ते लढत नाहीत, त्या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये, उपोषणामध्ये ते स्वतः सहभागी नाहीत. आणि मला वाटतं की या सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते राज ठाकरेंनी कधीच उचललेले नाहीत. फक्त भावनिक मुद्दे, भाषिक मुद्दा असन, बाहेरून लोक येतात, हे अशा भावनिक मुद्द्यांना घेऊन मराठी भाषा, मराठी अस्मिता, खरं म्हणजे त्यासाठी देखील त्यांनी काही केलेलं नाही. पण या भावनिक मुद्द्यावरती राजकारण करणं हे राज ठाकरेंनी तो त्यांचा उद्योग आहे. आणि असे वक्तव्य करून काय आहे की लोकांची दिशाभूल करणं, लोकांमध्ये द्वेष निर्माण करणं, दंगली घडवण्यासारखं वातावरण लोकांमध्ये निर्माण करणं हा त्या पाठीमागचा उद्देश आहे, असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. नक्कीच. 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण करणं असं त्यांचं हे. तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढी उपलब्धता आहे की इथल्या तरुणांना माहीतच नाही आहे? मुळामध्ये राज ठाकरेंची अडचण काय असं मला वाटतं की ज्यावेळेस भारतीय संविधान अस्तित्वात यायचं बाकी होतं त्यापूर्वी या ठिकाणी मनुस्मृतीचं राज्य होतं आणि त्या राज्याच्या माध्यमातून या देशातील 3% सवर्ण लोक या देशावरती अधिराज्य गाजवायचे. आणि भारतीय संविधान अस्तित्वात आल्यामुळं त्या 3% सवर्ण लोकांना अडचण निर्माण झाली, कारण मागासलेल्या समूहातील लोक शिकू लागले, पुढे येऊ लागले. त्यामुळे या लोकांचं जे अधिराज्य होतं ते कमी कमी होत गेलं, मनुस्मृती बंद पडली भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर. त्यामुळं राज ठाकरे देखील सवर्ण त्या 3% मध्ये येतात आणि राज ठाकरेंना स्वतःचं अस्तित्व धोक्यात वाटत असल्यामुळं राज ठाकरेंनी या गोष्टींना विरोध केलेला आहे. नक्कीच. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही असं म्हणतात, खरंच आहे का? नाही, मुळात राज ठाकरेची सकाळी दुपारी होणारी असते, त्यामुळे राज ठाकरेच्या कोणत्या वक्तव्याला एवढं सिरियस घेण्याची गरज नाही. जो राज ठाकरे नरेंद्र मोदीच्या पाया पडून या महाराष्ट्रभर त्याचा वातावरण निर्मितीचा प्रयत्न करतो लोकसभेनंतर, त्या राज ठाकरेच्या मुलाला कधीच आरक्षणाची गरज पडली नसेल.
तो प्रबोधनकाराचा नातू या ठिकाणी म्हणवतो. प्रबोधनकाराचा नातू असताना त्याने असं स्टेटमेंट करणं हे मुळातच चुकीचं आहे. त्याला आरक्षणाची व्याख्या समजलेली नाही. आरक्षण म्हणजे हे काय तुमची गरिबी हटवचा कार्यक्रम नाही. आरक्षण मुळात तुमच्या संविधानिक अधिकार बाबासाहेबांनी तो दिलाय, त्या माध्यमातून तुमची उन्नती करण्यासाठी तो पर्याय आहे. प्रत्येकाची ज्या आरक्षण धारकांची प्रत्येक पिढी पहिली पिढी या शिक्षणात आहे, पहिली पिढी ही उन्नतीच्या मार्गावर आहे. असं असताना त्यांच्या पोटात नेमकं कोणतं पोट सुटतंय, नेमकं जातीचं आरक्षण त्यांना काढायचं की कोणत्या आरक्षणाबाबत ते बोलतात याची पहिले त्यांना चौकशी केली पाहिजे. मुळात त्यांना कुठल्याही प्रकारची सिरियस घ्यायची गरज नाही. राज ठाकरे हे भ्रमित म्हणजे एका भ्रमात जगतायत की मी आता विधानसभेला काहीतरी नवा पायंडा पाडून काहीतरी करेल, पण तो सबसेल अपयशी ठरणार आहेत. त्यामुळे आरक्षणाची गरज ही मुळात त्यांना नसेल, पण आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना जे आरक्षण बाबासाहेब दिले ते आरक्षण टिकवण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंच्या भूमिकेबद्दल? राज ठाकरेंची भूमिका नेहमीच डळमळीत राहिलेली आहे. आज वास्तविक पाहता महाराष्ट्रातले आरक्षणाची परिस्थिती आरक्षण असून नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज मागासवर्गीयांचा कुठल्या क्षेत्रातला अनुशेष भरला जात नाहीये. आज काल परवा जे सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिलं की मागासवर्गीयांच्या किंवा SC STच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण करायचं, तो देखील या देशातल्या अनुसूचित जाती जमातीमध्ये फूट पाडणारा हा प्रयत्न आहे. वास्तविक या देशामध्ये धर्माच्या आधारावरती यांना राजकारण करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना मोठा अडसर ज्या जातींचा स्वाभिमान जागा झालेला आहे त्या जाती यांच्या आड येत आहेत, म्हणून या जातींना संपुष्टात आणण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रयत्न केला जातो. परंतु निश्चितपणे आम्ही या ठिकाणी खात्रीनं सांगू इच्छितो की राज ठाकरे असेल किंवा राज ठाकरेचा बाप असेल, कुणी जरी आलं तर निश्चितपणे आरक्षणाचा विषय संपू शकत नाही. आरक्षणासाठी लढणारे आणि आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात येणाऱ्या वर्गाला जोपर्यंत योग्य पद्धतीने संधी मिळत नाही तोपर्यंत निश्चितपणे आरक्षणाची गरज आहे. प्रकाश आंबेडकर म्हणतात की असे जे वक्तव्य करणारे लोक आहेत त्यांना सरकारने टाडाच्या अंतर्गत कारागृहात टाकलं पाहिजे. बरोबर आहे, कारण की असे जे लोक ज्या गोष्टी नको त्या वेळेला नको त्या ठिकाणी करतात त्यामुळं समाजामधली शांतता भंग होते, सामाजिक सौहार्द नष्ट होतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रकाश आंबेडकरांचं अतिशय मागणी अतिशय योग्य आहे की त्यांना त्याच गुन्ह्याखाली अटक करून जेलमध्ये टाकायला पाहिजे. कारण की ते समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करतात, जातीय सलोखा बिघडवण्याचं काम करतात आणि अशांतता निर्माण करतात. म्हणून त्यांना 100% प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे सांगितलेलं आहे त्यांना ते अटक झाली पाहिजे. ते म्हणतात की महाराष्ट्रामध्ये एवढा रोजगार आहे की बाहेरचे लोक इथे येऊन करतात, म्हणजे बाहेरचे जे काही लोंढे येत आहेत त्यांच्या सुविधांसाठी सरकारचा पैसा खर्च होतोय. त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगार मिळतोय का यापेक्षा इथल्या तरुणांना मिळतच नाही किंवा त्यांना माहितीच नाही इथे काय काय रोजगार मिळतोय. म्हणजे मुळात रोजगाराची स्थिती जर तुम्ही आज बघितली तर इथं प्रत्येक क्षेत्रातला तरुण हा बेरोजगार आहे. अभियांत्रिकी असेल, पदवी असेल, कोणतीही पदवी जर त्यांनी घेतली तरी इथं बेरोजगार तरुण तुम्हाला दिसतील. पुण्यातले म्हणजे पुण्यात अख्खे लोंढे या ठिकाणी येत असतात. तरुणांची बेरोजगारीचे लोंढे आपण त्यांना म्हणूयात. पण राज ठाकरेच्या मुळात ती व्याख्या त्याला समजत नाही की नेमकी बेरोजगारी आहे किंवा नाही. म्हणजे रोजगार नेमके कुठे आहेत तर ते बहुतेक अमित ठाकरेला त्यांनी सगळे रोजगार दिले असतील असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय. कारण की अमित ठाकरेकडे बरेचसे टेंडर असतील त्यामुळे त्यांना ते रोजगार त्यांच्याकडे दिसत असतील. पण मुळात महाराष्ट्रात बेरोजगाराची आणि रोजगाराची संख्या बघितली तर बेरोजगाराची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी रोजगार कुठल्याही प्रमाणात उपलब्ध नाहीत. तुमचा काय सल्ला आहे राज ठाकरेंना? आमचा राज ठाकरेंना सल्ला आहे की त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं, कुठलं तरी चांगलं वेड्याच्या इस्पितळामध्ये त्यांनी स्वतःची पहिले ट्रीटमेंट करावी. कारण या राज्याला खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा राखणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. राज ठाकरे सारख्या तीनपाट नेत्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं. जितेंद्र आव्हाड म्हणतात की ज्यांचे 5ही बोटं तुपात आहेत त्यांना आरक्षणाची काय गरज करणार? जितेंद्र आव्हाडांचं जे मत आहे, आव्हाड ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाचे सगळे धागेदोरे कोणासोबत लागतात हे सगळं उभ्या महाराष्ट्र आणि देशाला माहीत आहे. त्यांचा आताच अर्धा पक्ष BJP सोबत गेलेला आहे, उरलेला पक्ष येणाऱ्या विधानसभा संपल्यानंतर पुन्हा BJP सोबत जाणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्यांचं संघाशी आणि BJPशी नातं आहे त्यांनी आरक्षणावरती किंवा मागासलेल्या लोकांच्या प्रश्नावरती बोलणं हे उचित राहणार नाही. काय सांगशील या प्रकरणाबद्दल? राज ठाकरेंनी काय आहे की आरक्षणाबद्दलचं जे वक्तव्य केलेलं आहे, राज ठाकरेंनी आता राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. कारण त्यांनी जे आहे ते चुकीचे वक्तव्य करतात आणि हे काही ते कुणाचाच म्हणजे नेतृत्व करतायत. कुठल्या महाराष्ट्राचं राज ठाकरे नेतृत्व करतात? खरं म्हणजे ते एका संभ्रमामध्ये जगत आहेत, एका स्वप्नामध्ये जगत आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. त्यांनी राजकारणातून निवृत्त व्हावं असाच माझा त्यांना सल्ला आहे. नक्कीच. तर हे होते छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी. या विद्यार्थ्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे कोणत्या महाराष्ट्रामध्ये जगतायत, ते कोणत्या महाराष्ट्राबद्दल बोलताय हे माहिती नाही, मात्र राज ठाकरेंना देखील या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गरज नाही असं त्यांचं मत आहे. सुशील राऊत, महाराष्ट्र टाइम्स, छत्रपती संभाजीनगर.